आपलं शहरी आणि आपल्या शहरीचं सोलापूरचं SVIT यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेला आजचा हा ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळा, या कार्यक्रमाचे उद्घाटक या पंचक्रोशीचं एक तरुण तडफदार कार्यक्षम नेतृत्व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माढा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आदरणीय आमदार अभिजितभाऊ पाटील या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बसून आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे इथून गेलेले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे असेच एक तरुण तडफदार कार्यक्षम आणि युवा आमदार आदरणीय समाधानदा अवताडे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आणि मला वाटते आपल्या 45 वर्षाचा मानेसर 45 वर्षाचा अनुभवाचे बोल आवाज कमी करता का? 45 वर्षाच्या अनुभवाचे बोल आपल्या पुढं ज्याने अगदी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये आणि धडधडीतपणाने मांडले ते महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ मुंबई याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य सुभाषराव माने सर व्यासपीठावर उपस्थित होते। तेही पूर्वनियोजित कार्यक्रमावर त्यांनाही जावं लागलं। ते पाणीच्या श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश बाबू पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे माळशिर सोडून आलेले खरं तर निमगाववरून आदरणीय इनामदार साहेब ज्याने एक थोडक्यात आपली एक झलक दाखवली आणि संस्था ऊर्जित अवस्थेमध्ये कशी आणायची शिक्षण संस्था आबाकडे जर कोणतीही संस्था गेली तर ते ऊर्जित अवस्थेत आणतात, पण शिक्षण संस्था कशी ऊर्जित अवस्थेत आणायची त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अगदी टॉपवरची संस्था थोडीशी गडगडली होती, तिला पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय प्राचार्य मुंडे सर, उपस्थित प्राचार्य कटकदोंड सर, वीरसिंहजी देशमुख सर, जिल्हा माढा लोकसभा भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हा संयोजक सिद्धेश्वरजी कोरे सर, संयोजक श्रीनिवासी एलपले सर, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी जाता जाता घेऊन अगदी आपलं धडधडीत खणखणीत विचार आपल्या समोर मांडले ते आदरणीय देशमुख सर, थोडेसे चंदाताई गेल्या का व्यासपीठावर उपस्थित होत्या आहेत, आपल्या गोपाळपूर नगरीच्या एक वेगळं व्यक्तिमत्व या व्यासपीठाला त्यांचं नाव दिलं होतं विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये, त्या भारुडकर चंदाताई तिवारी सर, विठ्ठल सुतगिरणीचे संचालक महादेवजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, क्षमा मागतो सगळ्यांचीच कारण आता वेळ खूप झालेला आहे। खरं तर नावं आपल्या सगळ्यांची आणि समोरच्या सगळ्यांची घेणं हे माझं कर्तव्य जरी असलं तरी वेळेअभावी शक्य नाही। सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून माफी मागून मी माझं मनोगत मांडतो। माझ्या जीवन प्रवासाला सुरुवात याच तालुक्यातील खर्डी या गावापासून काही अंतरावर असणाऱ्या वस्तीवरून झाली। सामान्य शेतकरी कुटुंब, घरातला माझ्या पिढीचा शिकलेला पहिला आणि एकमेव मी। 10वी पर्यंत शिक्षण खर्डी गावात, 10वी पर्यंत जीवन वस्तीवरतीच गेलेलं आहे। वर्गात असणाऱ्या 31 विद्यार्थ्यांमध्ये 9वी पर्यंत कुठंच कशातच नव्हतो मी। नशिबाचा भाग असतो, योगायोगाच्या गोष्टी असतात। आबाने मला विद्यार्थ्यांपुढे बोलत असताना सांगितलं, संकल्प केला पाहिजे, ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाकडे आयुष्यामध्ये वाटचाल केली पाहिजे, त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले पाहिजे। अर्थात हे संकल्प ठरवायचा असतोय
याचं सुद्धा कुठेतरी मार्गदर्शन आपल्याला आयुष्याच्या योग्य वळणावरती टप्प्यावरती मिळणं गरजेचं असते. मी स्वतः नशिबान समजतो. 9वी पर्यंत मी गेलो आणि 9वी मध्ये असेच एक गुरुवर्य शिक्षक आपल्यासारखे बदलून आमच्या शाळेमध्ये आले. आदराने त्यांना आम्ही आप्पा सर म्हणायचो. वर्गात एकदा काहीतरी घडलं आणि मला उद्देशून म्हणाले, अरे बबरूवान तू हुशार आहे, तुला मोठं व्हायचं आहे. त्यांच्या एका वाक्यानं माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. माझ्यातली इच्छाशक्ती जागृत होऊन प्रबळ बनली आणि त्या प्रबळ इच्छाशक्तीनं तेव्हापासून 1976 सालापासून ते आतापर्यंत माझ्याकडून प्रचंड प्रचंड असं कष्ट करून घेतलंय. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज मला आपल्यासमोर उभं राहून आपल्याशी हेतू साधायची संधी मिळाली. आम्हाला मला सांगितलं त्यांचं आयुष्याचं पहिलं ध्येय ठरलं 2001 साली आमदार व्हायचं आहे. 2001च ना. आणि त्या ध्येयाचा पाठपुरावा करत करत मला वाटते 23 वर्षाचा प्रवास त्यांना त्या दिशेनं घेऊन गेला आणि ते आमदार झालेले आहेत. माझं ध्येय त्यांचं 10वी नंतर ध्येय ठरलं, 10वीत असताना ध्येय ठरलं आणि माझं 10वी पास झाल्यानंतर अपघातानं ध्येय ठरलं. आबा 10वी पास झाल्यानंतर मला 10वीत फारसे मार्क्स पडले नव्हते. सरांनी आप्पा सरांनी मला बोलावून घेतलं. पण एक गोष्ट घडली होती, वासरात लगडी काय शहाणी म्हणतो तसं 9वी पर्यंत कुठेच कशात नसताना मी सरांच्या त्या एका वाक्यानं 9वीतल्या 10वी मध्ये त्या 30 विद्यार्थ्यांमध्ये पहिला आलेलो होतो. सरांनी मला कराडला शिकायला पाठवलं, बोलवून घेतलं. बरोबर नाराज म्हणून तुला मार्क्स कमी पडलेले आहेत, पण एक लक्षात ठेव, तुला मोठं व्हायचं आहे. माझे काय कुठले ते पुढचं शिकायला कराडला जा. कराडला पाठवले. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये 11वी सायन्सचा प्रवेश घ्यायला. कॉलेजच्या बस स्टॉपवरती पहिल्यांदाच बसमधून खाली उतरत असताना समोर इंजिनिअरिंग कॉलेज दिसलं गव्हर्नमेंटचं. खाली उतरलो होतं ते इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी. त्याकडे घातलेला आपण हातात असलेला मोठाच्या मोठा ड्रॉइंग बोर्ड, त्याला लावलेला टी स्क्वेअर, ते मला भावलं. त्यांचा खूप खूप प्रभाव वाटला आणि माझ्या आयुष्याचं पहिलं ध्येय त्या कॉलेजच्या बस स्टॉपवरती ठरलं. म्हणलं आपण पण इंजिनियर व्हायचं. आणि मग जाऊन समोरच्या यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये 11वीला प्रवेश घेतला. वर्गामध्ये 500 विद्यार्थी 5 तुकड्यांमध्ये 100 बडकर 1 हुशार. 10वीच्या मार्कावरती मेरिट लिस्ट लावलेली, माझा नंबर 450 खाली. त्या काळी स्वेरी नव्हतं किंवा कोणतेही खाजगी कॉलेज नव्हतं. मी माहिती घेतलेली त्या कॉलेजच्या. त्याकडे दरवर्षी फक्त 10 ते 15 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळायचा. ते चित्र पाहिल्यानंतर थोडीशी नाराजी, थोडीशी निराशा आणि त्याच्यातून स्वतःला प्रश्न, आता काय करायचं. पण उत्तर मात्र गावाकडच्या रांगड्या भाषेत देऊन टाकले. आता रडायचं नाही म्हणलं. बस स्टॉपवरती आपले ठरले साध्य करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करायचा. ती प्रबळ इच्छाशक्ती सरांच्या वाक्यानं झालेली. स्वस्त बसू देत नव्हती. थणका होतं ते आत इंजिनियर व्हायचंय माझ्याकडून अभ्यास करून घ्यायला लागलेली होती. पण खरडीत सगळंच मराठीमध्ये, तिथं सगळं इंग्रजीत सुरू झालेलं. सुरुवातीला काही कळत नव्हतं. त्याच्यावर उपाय म्हणजे लिहून अभ्यास करायला सुरुवात केली. 2 वर्ष इतका प्रचंड अभ्यास केला लिहून लिहून. सीईटी नव्हती, बोर्डाच्या पीसीएमच्या मेरिटवरती इंजिनिअरिंगचा प्रवेश. बोर्डाच्या परीक्षेमध्ये पीसीएम ग्रुपमध्ये त्या कॉलेजमधल्या 500 विद्यार्थ्यांमध्ये फक्त नाही तर संपूर्ण कराड सेंटरमध्ये त्या पीसीएम ग्रुपमध्ये मी पहिला आलो होतो. कुठं ऍडमिशन घ्यायचं ठरवायचं. चला 2 वर्ष काढले, जाऊ आता बदल करू. आणि सांगलीच्या वाचन इंजिनिअरिंगमध्ये पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. तिथं बघतोय तर 100 बडकर 1 हुशार विद्यार्थी मेरिट लागले. माझ्यासारख्या अपवादात्मक मोजकेच. आता त्या सगळे टिकायचं कष्टाशिवाय मला परत पहिल्या वर्षी इंजिनिअरिंगचा इतका प्रचंड अभ्यास केला. अगदी गणित सुद्धा माझी पाठ झाली होती लिहून लिहून. आणि मी शिवाजी विद्यापीठामध्ये 4था आलो. त्याच्यामुळे मला मुंबईच्या वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट VJT मध्ये इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला. VJT मधून डिग्री घेतली. समोर 2 पर्याय, मारुती उद्योग लिमिटेड मध्ये मिळालेली नोकरी आणि मुंबईच्याच IIT मध्ये एमटेकला मिळालेला प्रवेश. विचार केला नोकरी तर आयुष्यभर करायचं आहे, पण एकदा तर अडकलो, पुन्हा शिकायची संधी मिळणार नाही. आली संधी, एमटेकला प्रवेश घेऊन टाकला. एमटेक समजा डोक्यात विचार, आपण नाही मिळलं मुंबई पुण्यात राहायचं, जाऊ माघारी गावाकडे आणि भविष्यात तिथे काही करता तर प्रयत्न करूया. आलो. आल्या लगेच काय करायचं सुचणं शक्य नव्हतं. सुचलं असं तर करणंही शक्य नव्हतं. कारण पंढरपूरच्या स्टेट बँकेचं एज्युकेशनल लोन काढून मी इंजिनियर झालेलो होतो. नोकरी करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. आणि एकच ठिकाण आपल्या जिल्ह्यामध्ये त्याकडे मला नोकरी मिळण्यासारखं 16 वर्षाला नव्यानं सुरू झालेलं खासगी इंजिनिअरिंग कॉलेज वाचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्या WIT मध्ये शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. पण डोक्यात सतत विचार पडत होता, आपण आलो इकडे काहीतरी करायसाठी म्हणून. पण त्या दृष्टीनं विचार, अभ्यास, चाचपणी, विचार विमर्श, चर्चा याच्यातून समोर आलं
आपला सोलापूर जिल्हा त्यावेळेच्या शिवाजी विद्यापीठामध्ये असणाऱ्या 4 जिल्ह्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर लोकसंख्येनं तसंच विस्तारण सुद्धा सर्वात मोठा जिल्हा आणि असं असताना आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त एकच डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज, ते पण सोलापूर शहरामध्ये. की पोकळी दिसायला लागली इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची आणि नवीन सरांच्या वाक्यानं प्रबळ बनलेली इच्छाशक्ती आज धोके घालायला लागली. इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं, इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं. खरं तर आपल्यासारख्या सामान्य शिक्षकांनी तसं स्वप्न पाहणं कल्पनेच्या पलीकडचं होतं आणि माझ्याकडे तर काही नव्हतं. कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, पैसे नाही, कर्ज काढून शिकलेला मी जेव्हा स्वप्न पाहिलं माझा पगार महिन्याला 10,000च्या आणि राजकीय कनेक्शन अक्षरशः शून्य. आज तुम्ही व्यासपीठामध्ये 2 आमदार पाहिले, पण त्यावेळेस नगरसेवक सुद्धा ओळखीचा नव्हता, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओळखीचा नव्हता. असं असताना त्या सगळ्या गुन्ह्यावरती मात केली ती म्हणजे त्या प्रबळ इच्छाशक्तीनं, तिनं माझ्याकडून करून घेतलेल्या प्रचंड कष्टानं, शब्दातल्या ताकदीनं आणि आपल्या पंढरीच्या विठ्ठलाच्या कृपेनं. आपल्यासारख्या गुरुवारी बंधू भगिनींनी शब्दावर विश्वास ठेवला, सहकार्य केलं. सांगायला आनंद होतोय आजपर्यंत आयुष्यात एक पण कमिटमेंट मोडली गेलेली नाही. ठराविक प्रसंगाला सामोर केलो. काय खेळ सोपा नव्हता, साधा नव्हता, पण होतंय संपलं आता काय होणार नाही असंही फील आलं. कधी कधी निराशित झालो, पण शेवटच्या क्षणाला थोडं काहीतरी सकारात्मक घडायचं प्रपोजल पुढे सरकवून द्यायचं. असं करता करता अगदी प्रकरण आपलं रिजेक्ट पण झाले होतं. दिल्लीला धडक मारली, डायरेक्ट यायची इंजिनिअरच्या केबिन मध्ये विनंती केली, रिकन्सिडर झालं आणि असं करता करता 1998 साली आपण बसलाय माझ्या उजव्या हाताला या बिल्डिंगच्या पलीकडे साधारणपणे 13,000 स्क्वेअर फुटाचं वर्कशॉपचं शेड आहे पत्र्याचं. त्या पत्र्याच्या शेड मध्ये 160 विद्यार्थ्यांनी 8 शिक्षक अशी इंजिनिअरिंग कॉलेजची सुरुवात झाली. आवड बघता बघता पसारा वाढत गेला. आज या कॅम्पस मध्ये त्यावेळेच्या मानवनावरती 5 कॉलेजेस झाले एका कॅम्पस मध्ये. डिप्लोमा इंजिनिअरिंग पासून डिग्री ते पीएचडी, डिप्लोमा फार्मसी, डिग्री फार्मसी ते पीएचडी, एमबीए, पीएचडी, एमसीए आणि गेल्या वर्षी सुरू झालेले एलएलबी, बीएलएलबी अभ्यासक्रमाचं लॉ कॉलेज. शिक्षकांची ते 13,000 स्क्वेअर फुटाचं पत्र्याचं शेड अजून तसंच आहे. वेळ मिळाला तर थोडं बघून गेला तरी चालेल. त्याच्याशिवाय या कॅम्पस मध्ये आतापर्यंत 7 लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त आरसीसीचं बांधकाम झालेलं आहे. शिक्षकांची संख्या 8 वरून 2.3 घरात गेले. विद्यार्थ्यांची संख्या 160 वरून या वर्षी आता 6,000 पर्यंत गेलेली आहे. मला सांगायला आनंद होतो, संस्थेचं नाव आपल्याला स्वेरी माहितच आहे. स्वेरी हा ब्रँड झालेला आहे, विशेषतः मुलींसाठी सेफ आणि सिक्युअर्ड कॅम्पस म्हणून. या 6,000 विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. 2,000 मुली साधारणपणे आणि 1,800 मुलं कॅम्पस मध्ये हॉस्टेल्स मध्ये राहतात. हा प्रवास सुरू असताना मध्ये डोक्यात आला थोडं फाउंडेशन कडे बघू. मग जुन्या कासेगाव रोडला दुसरं एक कॅम्पस, तिथे एक शाळा, ज्युनियर कॉलेज आणि बीसीए बीसीएस कॉलेज. अगदी अलीकडच्या काळामध्ये सोलापूरला एक बंद पडलेला संस्था कॅम्पस होता, डिप्लोमा इंजिनिअरिंग आयटीआय. निवड योगाने आपल्याकडे आला, सुरू केला, ऍडमिशन कॅटेगरी मध्ये आणलं. स्वेरीचं नकळतपणे लेबल लागलं, 100% ऍडमिशन व्हायला लागल्या. गेल्या वर्षी तिथं पण डिग्री इंजिनिअरिंग एमबीए सुरू केलेलं आहे. हा प्रवास सुरू असताना विद्यापीठाच्याही समित्यावरती, ज्याला कॅबिनेट समजलं जातं, त्या मॅनेजमेंट काउन्सिलवरती मला 15 वर्ष काम करायची संधी मिळाली. शिवाजी विद्यापीठामध्ये 5 वर्ष, आपल्या पुण्यश्लोक आले ते होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये 10 वर्ष. सिनेट मेंबर, अकॅडमिक काउन्सिल मेंबर, आपल्या विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजतागायत आहेच. अगदी नको म्हटलं तर सहकारी म्हणतात, रोगे सर तुमचे प्रश्न मांडण्याची पद्धत, लॉजिक मध्ये गुंफून उत्तराकडे नेण्याचं तुमचं कौशल्य, त्याच्यामुळे बरेच प्रश्न सुटतात आणि शिकायलाही मिळते. सगळ्यांना तुम्ही असलेच पाहिजे. आतापर्यंत माझा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातला 40 वर्षाचा अनुभव झालेला आहे. आणि आपण म्हणतो दुधात साखर, तसे 2022 साली मला संधी मिळाली. आम्ही एकत्र आलो आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आबांच्या नेतृत्वाखाली लढवली. विठ्ठलाच्या कृपेने त्याच्यातही यश मिळालं आणि आबांच्या बरोबरीनं, आबांच्या मार्गदर्शनाखाली त्या क्षेत्रात पण काम करण्याची संधी मिळालेली आहे. मग आता काय आपल्यासारखे काही गुरुवर्य मार्गदर्शक यांची चर्चा करताना असं मत आलं, तेव्हा एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातला, त्याचा वापर आणखी मोठ्या स्तरावरती, राज्य स्तरावरती झाला तर तो केलाच पाहिजे. आणि त्याच्यातून निर्णय झाला या वर्षी होऊ घातलेली ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवायची. मुंडे सर असतील, माने सर असतील, देशमुख सर असतील, अशी यातली चळवळीत काम करणारी मंडळी
शिक्षण क्षेत्रात स्वतःचा एक ठसा उमटवणारी मंडळी, अशा मंडळी सांगून टाकलं सर आता मागे हटायचं नाही. म्हणून माने सरांना म्हणलं, माने सर म्हणत असताना तिकिटाचं बोलत असताना, तिकीट चांगलीच गोष्ट आहे, पण गेली 1 वर्ष झालं मी पायाला भिंगऱ्या मारलेले, 5 जिल्हे 58 तालुके पिंजून काढलेले आहेत, काढत आहेत, अजून 2-3 तालुके राहिलेले आहेत. आणि सोमवारी बाहेर पडतो, शनिवारी रात्री माघारी येतो. आणि या वर्षभरामध्ये त्यामुळं आबाचा संपर्क माझा कमी झालेला आहे. कधीतरी एखाद्या मीटिंगला फोन आला तर आमची भेट होते. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, एखादी गोष्ट करत असताना आपण जर आपलं ध्येय ठरवलं, आपण जर आपल्या पुढच्या जनरेशनला त्यांना ध्येय ठरवण्यासाठी त्यांच्यामध्ये ते प्रेरणा दिली आणि एकदा ध्येय ठरल्यानंतर मिशन मोड मध्ये जाऊन ते ध्येय साध्य करण्यासाठी जर आपण प्रचंड कष्ट करत गेलो तर निश्चितच यश मिळण्याची शक्यता जास्त असते. मला सांगायचंय, मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची शेवटी, ते म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला आपल्या पुढच्या जनरेशनला आपण सतत शिकवत राहिलं पाहिजे. कम्फर्ट झोन म्हणजे काय सांगितलं पाहिजे आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचे फायदे काय हे सांगितलं पाहिजे. मला सांगायचंय, अगदी आबाबद्दल सांगायचं म्हणलं तर चांगलं चाललं होतं. एक साखर कारखाना घेतला होतो धाराशिवला, तो जोरात चालला. मग बाकी नाशिकला एक, नांदेडला एक, अगदी करत करत सांगोल्यापर्यंत आले आणि सगळं व्यवस्थित चाललेलं असताना 500-600 कोटीच्या कर्जात डुबलेला, चिखलात मोडलेला कारखाना त्याच्यासाठी लढू म्हणले. किती मोठी प्रचंड रिस्क. जो कारखाना कोणी चालू करू शकत नव्हता अशा अवस्थेत गेलेला कारखाना प्रत्येक वेळेस कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन धाडस केलं. कारखाना निवडणूक जिंकल्यानंतर सर्वस्व पणाला लावून तो कारखाना चालू केला, यशस्वीपणे चालू केला, त्याचं एक्सपान्शन केलं. आज तो कारखाना अगदी या वर्षी मला वाटते 12,000 TCD चालू शकेल अशा पद्धतीचं त्याचं एक्सपान्शन पण झालेलं आहे. आता कारखाना सुरू झाले, 5-5 कारखाने, बाकी काय करायची गरज आहे. पण त्या कम्फर्ट झोन मध्ये पण ते राहिले नाहीत. त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आले आणि आमदारकीची निवडणूक लढवली. आता आमदारकीची निवडणूक लढवणं तसं सोपं नाही, विशेषतः माढा मतदारसंघात ते निश्चितच सोपं नव्हतं. पण तिथून त्यांनी ती लढवली, नुसतीच लढवली नाही तर मिशन मोड मध्ये जाऊन त्याच्यासाठी पण प्रचंड असं कष्ट घेतले, ते निवडून आले. आता मला चांगली नोकरी होती, मी बऱ्यापैकी सेटल व्हायला लागलेलो होतो. त्यावेळेचे 10,000च्या आतला माझा पगार, इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याचं स्वप्न पाहण्यासारखं नव्हता, पण माझ्या पोटा पाण्याची व्यवस्था होण्यासाठी बऱ्यापैकी पगार होता. तो कम्फर्ट झोन तयार झालेला असताना खरं तरी एक कम्फर्ट झोन आयुष्यात मी तोडत गेलो आणि इथपर्यंत येऊन उभं राहिलो आहे. खरडीत 10वी पर्यंत तयार झाला कम्फर्ट झोन. माझ्या सरांचे मी अगदी कशा आभार मानून मला समजत नाही. त्यांनी मला जबरदस्तीने कराडला पाठवलं, खरडीचा कम्फर्ट झोन तोडायला लावला. कराडमध्ये 2 वर्षांमध्ये माझा मोठा तसा कम्फर्ट झोन तयार झालेला होता. तिथं मला प्रेरणा मिळाली, तो पण कम्फर्ट झोन मी तोडला. सांगलीला गेलो, 1 वर्षात कम्फर्ट तयार झालेला कम्फर्ट झोन सोडून मी मुंबईला गेलो. तिथं 5 वर्ष काढल्यानंतर तिथला कम्फर्ट झोन तयार झालेला असताना परत मी गावाकडे सोलापूरला गेलो. तिथं 12 वर्ष नोकरी केली, तिथला कम्फर्ट झोन तयार झालेला होता. सगळं व्यवस्थित चाललं असताना इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं, त्या कम्फर्ट झोन मध्ये बाहेर येऊन ते ध्येय ठरवलं, त्या कम्फर्ट झोन मध्ये आलो. आता काय वाईट चाललं नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, काय कशाची चिंता नाही, काही नाही. असं असताना त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन परत मी धाडस करतोय, आपल्या सर्वांची एक सेवा करण्याची संधी मिळावी या दृष्टीनं मी म्हटल्याप्रमाणे हो घातलेली विधान परिषदेची पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक त्याच्यासाठी उतरतो आहे. मला आवर्जून सांगायचंय, शिक्षक म्हणून आपल्या बऱ्याच अडचणी आहेत. एक तर 5व्या वेतन आयोगापर्यंत आपल्याला आपण शिक्षक आहोत का खरंच हा प्रश्न विचारायचे आणि प्रश्न पडायची अवस्था झालेली होती आपल्या पगाराकडे पाहिलं तर. पण 6व्या वेतन आयोगापासून बऱ्यापैकी आपले पगार वाढत गेले. आता 7व्या मध्ये आपण आहोत. लवकरच निश्चितच 8वा लागू होईल आणि तो होणारच आहे ना, आपण करून घ्यावंच लागणार आहे, घेणारच आहोत आपण. आणि त्याच्यामुळं आपल्याला नेहमी वाटत असते, आपला परत एकदा आपले शिक्षक म्हणून आपले मान सन्मान, आपली प्रतिष्ठा
सुद्धा वाढीला लागलेला आहे. त्याचा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अभिमान पण वाटत होता. पण दुर्दैवानं आबा तुम्हाला याच्यामध्ये मदत करायला लागणार आहे. आबा तुम्हाला याच्यामध्ये मदत करायला लागणार आहे. एका बाजूला आपल्याला शिक्षक आज वाटते आता आपल्या पगार वगैरे बऱ्यापैकी आहेत, वेतन आयोग लागू होणार आहे, आम्हाला मान प्रतिष्ठा मिळालेली आहे. पण असं असताना अशैक्षणिक कामाचा जो बोजा आमच्यावरती पडलेला आहे आणि त्या माध्यमातून कसं होते, तुम्ही जर एखाद्या शाळेला भेट दिली, 2-4 शिक्षक बीएड म्हणून गेलेले असतात, विद्यार्थ्यांना एक तर जागा भरल्या जात नाही, रिकाम्या जागा असतात, त्यातल्या 2-4 लोकांना पाठवलं की निश्चितच त्या विद्यार्थ्यांचं काय करायचं, वायरावर सोडून देते काय फार मोठा प्रश्न आहे. भरतीचा तसाच प्रश्न आहे. आणि तिथं गेलं की तिथले अधिकारी इव्हन क्लिनिकल स्टाफ सुद्धा आम्ही शिक्षकांच्या लक्षात न घेता कसं बोलावं हेच त्यांना कळत नाही. आणि मग इकडं आम्ही वाटते आम्हाला बरं चाललंय, तिथे गेले की आपण खरंच शिक्षकावर हात धरून निर्माण होतोय. त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि निश्चित आम्हासारखे आमदार आणि अभ्यास आमदार त्याच्यामध्ये आपल्याला मदत करतील. आणि त्या ऑफिसरचं तशा स्टाफचं पण ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. समोरच्या माणसाने कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे. प्रश्न अनेक जुनी पेन्शन योजना 2005 पूर्वीच्या लोकांना तर 100% मिळालीच पाहिजे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जॉईन झालेले आहे. आपण असं थोडं जगाच्या पाठवर मला आता लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सांगा, तुमच्या तरी संसदीय बुद्धीला पटतंय का? इतर सगळ्या क्षेत्रातले शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात आली होती, पण आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतर इंटरव्ह्यू नंतर जॉईन झाले अशा सगळ्यांना तुम्ही पेन्शन योजना लागू आहे. फक्त शिक्षकच राहिलेले 2005 पूर्वी 1 नोव्हेंबर मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमध्ये मान्यता प्राप्त शिक्षक म्हणून ते जॉईन झालेले आहेत. आणि असं असताना त्यांना जुनी पेन्शन योजना मिळत नाही. त्याच्या मागची भूमिका काय? तर असं सरकार बघते का त्यांच्याकडे की त्यांनी गुन्हा केलेला आहे? त्यांचा गुन्हा काय आहे की 2005 पूर्वी कमी पगारावरती किंवा बिनपगारी काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या गुन्ह्याची शिक्षा काय तर तुम्हाला जुनी पेन्शन योजना मिळणार नाही. जगाच्या पाठीवर कोणाच्या तर सत्तर बुद्धीला पडणारी गोष्ट आहे का? आपल्यासारख्याने आणि मला संधी मिळाली तर मी आपल्या बरोबर तिथं असेल, आपण खणखणीत दणदणीत अभ्यास पूर्ण पद्धतीने मांडणी केली तर हा प्रश्न निश्चितच सुटू शकेल. अर्थात जे 2005 नंतर जे जॉईन झालेले नव्या पिढीचे तो प्रश्न आहे तो सगळ्याच कर्मचाऱ्यांचा आहे, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा आहे. तर आपण शिक्षक पण आहोत. त्याच्यासाठी आव्हानांची मदत घेण्याच्या अगोदर आपल्याला आपलं वातावरण निर्माण करावं लागणार आहे. आपल्याला उठाव करावं लागणार आहे. सगळ्याच कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन नुसते शिक्षकच नाही, रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आणि मग माझ्यासारख्या संधी मिळाली आणि आम्हासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व मिळत असताना तिथं दबाव आणल्यानंतर अभ्यास पूर्ण मांडणीनं त्या प्रश्नाला पण वाचा फोडावी लागणार आहे. आबा अलीकडेच एक दुर्दैवी निर्णय झाला सुप्रीम कोर्टाचा की टीईटी कंपल्सरी केली. आता करायला हरकत नाही, आमच्यापैकी कुणाचा विरोध असायचं काही कारण नाही. पण कुणासाठी? नवीन जन्म नोकरीला लागायचं त्यांची वय आमच्यासारखे 50च्या पुढे गेलेले, 60कडे चाललेले, रिटायर वय झालेले, त्यांनी पण परत एकदा टीईटी द्यायची. तर त्याला मग वेतन श्रेणी नाही, प्रमोशन नाही, काही नाही. आमचा प्रश्न इथं युपीएससी परीक्षा देऊन आयएएस ऑफिसर होतात, कलेक्टर म्हणून जॉईन होतात किंवा आयपीएस होऊन एसपी म्हणून जातात. आता त्यांना जर 50 वय झाल्यानंतर परत युपीएससीला बसा आणि त्या आयएएसच्या मेरिट मध्ये तुम्ही आला तरच तुम्हाला आयएएस म्हणून राहता येईल किंवा पुढचे काय तुम्हाला प्रमोशन मिळणार, तुम्हाला होणार नाही, तुम्हाला बाजूला जावं लागेल, प्रमोशन मिळणार नाही असं सांगितलं तर ती परीक्षा पास होतील का? अगदी आपल्या जिल्ह्यातलं एक उदाहरण मला सांगायचं माने सर, नाव घेतले फक्त पहिल्या अटेम्प्टला ते आयपीएस ऑफिसर झालेले होते, त्याचं रिटायर झाले. आपलं कॉलेज त्या अगोदर आम्ही सोलापूरला नोकरीला असताना थोडं इंटरेस्ट असल्यामुळे वाचन व्हायचं. पहिल्या अटेम्प्टला आयपीएस ऑफिसर झाले, 1 वर्षाचं एक्सटेन्शन त्यांनी घेतलं, त्यांची इच्छा होती आयएएस ऑफिसर व्हायची. आणि दुसऱ्या वेळेस पुण्यामध्ये नापास झाले. मग जाऊन ते आयपीएस ऑफिसर म्हणून जाऊन काय लागले. अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडून जर अशा अपेक्षा केल्या आता तुम्ही टीईटी पास झालाच पाहिजे तर ते थोडंसं अन्यायकारक आहे. याच्यावरती आपल्याला
आपल्या राज्य लेवलला आणि राज्य लेवलच्या माध्यमातून केंद्राच्या लेवलवरती अगदी तिथल्या शिक्षण मंत्र्यांच्याकडे त्या गोष्टी या अडचणीवर उतराव्या लागणार आहेत आणि त्याच्यातून जे जुने शिक्षक आहेत विशेषतः टीईटीच्या अगोदर जॉईन झालेले 2013च्या अगोदर त्यांचे त्या टीईटीच्या परीक्षेतून मुक्ती होण्यासाठी आपल्याला सामुदायिक प्रेम मिळून प्रयत्न चांगल्या पद्धतीने करावा लागणार आहे. भरतीबद्दल मी बोललो, अजून एक वेतनाचा एक असाच प्रकार आहे आपला टप्प्याचा. कसं टप्प्यात अडकून टाकले. जुना होता आपला सरळ 25चा पाडा माने तर चुकत असला तर दुरुस्त करा, तो बदलून 20चा पाडा केला आणि आता निधीची उपलब्धता आणि सरकारची इच्छा. आता कोण ठरवणार निधी आहे की नाही आणि इच्छा माझी तुम्हाला देण्याची आहे देशमुख सर आणि मुंडे सरला देण्याची नाही, असं कसं चालेल? त्याच्यासाठी सुद्धा विधिमंडळात विधानसभा तुम्ही गाजवली आणि मी इकडून विधान परिषदेमध्ये जर संधी मिळाली तर निश्चित याच्यामध्ये सुद्धा चांगला मार्ग निघू शकेल याची मला खात्री मिळते. अगदी प्रशासनाच्या बाजूने पाहिलं, मुंडे सर आहे तिथं टप्पा आहे, तिथं वेतन तर अनुदानच नाही. जिथं टप्पा नाही तिथं जुने कुठले 2008चे निकष त्याच्याप्रमाणे तुटपून वेतन तर अनुदान, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटीचं बिल तरी भागते की नाही मला शंका वाटते. प्रश्न अनेक आहेत, त्यामुळं त्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला झटावं लागणार आहे, लढावं लागणार आहे, आवाज उठवावा लागणार आहे आणि अभ्यास पूर्ण मांडणी करावा लागणार आहे. मला जर संधी मिळाली तर यामध्ये मी कुठेच कमी पडणार नाही हा आपल्याला अंतःकरणापासून शब्द देतो आणि आपल्या सर्वांचं व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं शिर्डी परिवाराच्या वतीनं स्वागत अगदी अंतःकरणपूर्वक स्वागत करून आणि आभार पण मानून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.